कतले साहेब हे आमचे तसे नातेवाईक आहेत. भावाभावामध्ये वाद होतो, असा वाद आमचा त्यांचा त्या पूर्वी झाला. आणि हे कुठंतरी काय म्हणतात त्याला, जे मी आता तेच सांगितलं, दोन्ही समाजाला एकत्र घेऊन का मिटवा म्हणतो, त्याच पद्धतीनं आपसातलं सुद्धा एकमेकाचं वैर मिटलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही, कारण जग बघायला आहे, हसायला जग आहे, नुसतं काड्या घालायला आणि बोटं घालायला जग आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं आमचे पाहुणे रावळेच आहेत ते, आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आमदार राऊतांची भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे मिटलं पाहिजे, तुमचं काय आहे ते, वाद कशाला वाढवता एकमेकाचा, तुम्ही त्याचं नुकसान करा, तुम्ही याचं नुकसान. आणि एवढंच नाही, पुढे तुम्ही विचारायच्या आधी मी सांगतो, आणि राऊत आणि मी सुद्धा एकत्र 2 वेळा 3 वेळा बसलेलो आहे. का बसलो? राजकीय तुमच्या चुली वेगळ्या असतील त्यांच्या आणि माझ्या, मी कुठे काय करेल, राजकारण काय करेल ह्याच्यामध्ये त्यांना काय देणं घेणं नाही, मला काय देणं घेणं नाही. परंतु आपसात जे घरापर्यंत आपण चाललोय, संसारापर्यंत चाललोय, कोणाकरता चाललो, या जनतेकरता किंवा जगाकरता किंवा राजकारणाकरता, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं राजाभाऊ राऊत यांच्या विरोधात ज्या माझ्या तक्रारी असतील त्या मी थांबवलेल्या आहेत. आणि त्यांनी माझ्या विरोधात जे काय असेल समजा, किंवा त्यांचे कोण असतील ते, त्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही आपसात हा समझोता झालेला आहे की एकमेकाविरुद्ध कुठलंही बाकी भानगडी करत बसायचं नाही.